संत रामपालजी महाराज एक असे महान संत आहेत ज्यांनी आपली सद्भक्ती, तत्वज्ञान, करुणा आणि सेवेच्या बळावर समाजात नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे। संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व आश्रमांमध्ये समाज कल्याणाच्या अद्भुत कार्यांमुळे समाजाला सोनेरी भविष्याची एक नवीन आशा दिसत आहे। संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर लाखो लोकांचे असाध्य आजार जसे की कॅन्सर, एड्स इत्यादी ठीक झाले आहेत। संतजी यांच्या ज्ञानाने प्रेरित होऊन त्यांच्या अनुयायांनी लाखो युनिट्स रक्तदान केले आहे। संतजी यांनी लाखो बहिणी मुलींचे हुंडामुक्त विवाह करवले आहेत। संतजी यांनी लाखो लोकांचे नशा सोडवली, करोडो उद्ध्वस्त परिवार पुनर्वसित केले। संतजी यांच्या आश्रमांमध्ये समागमादरम्यान निशुल्क नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा प्रदान केली जाते। संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे वेळोवेळी पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते। संतजी यांनी गरजवंतांना तात्काळ मदत मिळण्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली। संतजी आपल्या अनुयायांना देहदान करण्यासाठी प्रेरित करतात, ज्यामुळे मानवतेची सेवा आणि चिकित्सा क्षेत्रामध्ये सुधारणा होऊ शकेल। संत रामपालजी महाराज यांच्या सर्व आश्रमांमध्ये दररोज निशुल्क भंडारा आयोजित केला जातो, जेथे प्रत्येक वेळी प्रत्येक जात आणि प्रत्येक धर्माचे लोक सोबत बसून भोजन करतात। संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमध्ये हजारो वयोवृद्धांना सन्मान आणि प्रेमाने जीवन जगण्याची संधी मिळते। त्यांच्या खाण्याची, राहण्याची आणि आरोग्याची पूर्ण जबाबदारी संत रामपालजी महाराज उचलतात। अनाथ मुलांसाठी संत रामपालजी महाराज यांचे सर्व आश्रम कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत। शिक्षण, संस्कार आणि भविष्यासाठी एक उत्तम संधी प्रदान केली जाते, मग भलेही पूर असो, भूकंप किंवा महामारी। संत रामपालजी महाराज आणि त्यांचे अनुयायी नेहमीच गरजवंतांसाठी सर्वात पुढे उभे राहतात। कोविड महामारी दरम्यान संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमधून करोडो लोकांना भोजन, औषधे आणि जीवनावश्यक सामग्री उपलब्ध करून दिली गेली। मग भले गरिबाची मदत असो किंवा कोणा शोषित व पीडित वर्गाच्या हक्काची आणि सन्मानाची लढाई, संत रामपालजी महाराज यांनी नेहमीच त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे। त्यांना सुयोग्य न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे। समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांच्या संदर्भात जागरूकता आणण्यासाठी संत रामपालजी महाराज पावलोपावली मानवतेचे सच्चे सेवक सिद्ध झाले आहेत। संत रामपालजी महाराज यांचे जीवन आपल्याला शिकवण देते की सच्ची सेवा तीच आहे जी निस्वार्थ भावाने केली जाते। चला आपण देखील या महान सेवेच्या कार्यामध्ये या महान संतासोबत जुडूया आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपले जीवन धन्य करवून घेऊया। हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे। और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर। नमस्कार प्रेक्षक हो, जीवन हे अनेक अडचणींनी भरलेलं आहे। काही जण या संकटांसमोर हार मानतात, तर काही जण सत्याचा शोध घेत योग्य मार्गावर येतात आणि आपल्या संपूर्ण आयुष्याला एक नवीन दिशा देतात। आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तीला, ज्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं जेव्हा ते संत रामपालजी महाराज यांच्या शरणी आले।
गीता जितेंद्र पवार, शेरी गावाच्या पोलीस पाटील, जळगाव, महाराष्ट्र. पूर्वीपासूनच भक्ती मार्गात असलेल्या गीता पवार यांनी स्वामी समर्थ महाराज, दुर्गादेवी, महादेव यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवली. परंतु आयुष्यातील दुःख काही कमी होत नव्हते. त्यांचा एकुलता एक मुलगा जन्मापासूनच गंभीर आजारी होता. महिन्याचे 15 दिवस तो हॉस्पिटलमध्ये भरती असायचा. त्यामुळे संपूर्ण कुटुंब संकटात होतं. आर्थिक ताण वाढला, पतीची नोकरीही गेली. अनेक उपाय करूनही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. याच वेळी त्यांच्या नंदूभाऊंनी त्यांना ज्ञानगंगा पुस्तक वाचायला दिलं. त्या पुस्तकातील भक्तांचे अनुभव वाचून त्यांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. शेवटी त्यांनी नोव्हेंबर 2013 मध्ये संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुमंत्र घेतला. नामदीक्षा घेतल्यानंतर काही दिवसातच चमत्कारिक बदल घडले. मुलाचा आजार कमी झाला, पतीची गमावलेली नोकरी पुन्हा मिळाली आणि सर्वात मोठं म्हणजे त्यांना मोक्ष मार्गाचा खरा अर्थ कळला. गीता पवार यांना आधी वाटायचं की संत रामपालजी महाराजही इतर बाबांसारखेच असतील, पण आश्रमात गेल्यावर त्यांना खऱ्या आध्यात्मिक मार्गाची जाणीव झाली. त्यांचा हा विलक्षण प्रवास त्यांनी स्वतः कसा अनुभवला, चला ऐकूया त्यांच्या तोंडूनच. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? गीता जितेंद्र पवार. आपण कुठून आलात? मी जळगाव, महाराष्ट्र इथून आले. आपला व्यवसाय काय आहे? मी धरणगाव, तालुका धरणगाव, आणि तिथं शेरी म्हणून गाव आहे, तिथं मी पोलीस पाटील या पदावर 7 वर्षापासून कार्यरत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी नोव्हेंबर 2013 मध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याआधी आम्ही ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्ती साधना चालू आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश, दुर्गादेवी यांची साधना करणे, तसंच मी गुरु स्वामी समर्थ महाराजांना केलेलं होतं. त्यामुळे केंद्रात होणाऱ्या सगळ्या साधना मी करत होते. दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे, गुरुचरित्राचे पारायण करणे, नवनाथांचे पारायण करणे, प्रत्येक पौर्णिमेला मी घरामध्ये सत्यनारायण करत होते. त्या दिवशी मी पूर्ण दिवस उपवास करायचे आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करणे, 16 सोमवारचा उपवास मी खूप कडक करायचे. सकाळपासून काहीच खात नव्हते. पूर्ण दिवसभर नारळाच्या पाण्यावर राहायचे, निराहार, आणि संध्याकाळी पांढरे वस्त्र घालून भगवान शंकराच्या मंदिरात जायचे. 108 बेल शंकराच्या पिंडीवर वाहायचे आणि पांढरं फूल भगवान शंकराला व्हायचं आणि फक्त मोतीचुराचे लाडू खायचे. जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्ती साधनेत होतात. विशेष करून आपण स्वामी समर्थ यांच्या मठाशी निगडीत होतात आणि त्यांच्या मठामध्ये जी भक्ती साधना देतात तीच भक्तिविधी आपण करत होतात. आणि महादेवाचे आपण उपासक होतात आणि महादेवाच्या मंदिरात जाणे, त्यांच्यावर बेलफूल वाहणे या भक्तिविधी आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी घ्यावी किंवा त्यांच्याकडनं गुरुमंत्र घ्यावा याची गरज आपल्याला का भासली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? मी संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये माझे नंदूभाऊ होते. त्यांनी आधी संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतलेली होती. त्यांनी आम्हाला पुस्तक दिले ज्ञानगंगा. कारण की माझा मुलगा आहे ना, तो जन्मापासूनच आजारी राहत होता. त्याच्यासाठी आम्ही जळगावचे पूर्ण दवाखाने फिरलेलो होतो. महिन्यातून आम्ही फक्त 15 दिवस घरी राहायचो आणि 15 दिवस हॉस्पिटलमध्ये माझा मुलगा ॲडमिट राहायचा. म्हणजे आम्हाला चुकणं होतंच आमच्या घरामध्ये, कारण की एकुलता एक मुलगा, तो पण 15 दिवस आजारी. माझ्या मिस्टरांचा पण कामधंदा व्यवस्थित नव्हता, कारण की 15 दिवस दवाखान्यात राहिल्यामुळे त्यांचं पण काम 15 दिवस बंद राहायचं आणि 15 दिवसाच्या इन्कममध्ये आम्ही दवाखान्याचा पूर्ण खर्च त्याचा करू शकत नव्हतो आणि घरातला पण खर्च आमचा चालत नव्हता. त्याच्यामुळे मग अशी परिस्थिती असल्यामुळे माझ्या नंदूभाऊंनी सांगितलं की मी संत रामपालजी महाराजांना गुरु केलेले आहे, तू पण हे ज्ञानगंगा पुस्तक वाच आणि तुला काय वाटतं ते तू सांग. मग ते पुस्तक मी वाचलं, म्हणजे वाचलं, 2-4 पानं वाचले आणि मग मी म्हटलं, ते वाचल्यानंतर मी शेवटी बघितलं तर भक्तांचे अनुभव होते त्या पुस्तकाच्या शेवटी. मी म्हटलं बघू कोणाला काय काय लाभ झालेले. मी पूर्ण प्रत्येक एकाने एक अनुभव वाचला आणि मला ते अनुभव वाचल्यामुळे मनातून विश्वास झाला की माझं दुःख इथं निवारण होऊ शकतं. मग मी माझ्या नंदूभाऊंना सांगितलं की तुम्ही जेव्हा आश्रमात जाल तेव्हा मला पण तुमच्यासोबत यायचं आहे. पण त्याआधी माझी संत रामपालजी महाराजांविषयी अशी इमेज होती की जसे इतर बाबा असतात तसा ते पण काही चमत्कार करणार आहेत, ते पण काही धागे दोरे देतील
असं मला वाटलं होतं. अशी मी इमेज करून आश्रमात गेले होते. पण आश्रमात गेल्यावर तिथलं वातावरण बघितल्यामुळे आणि तिथलं जे वातावरण म्हणजे खूपच चेंज होतं आणि ते मी पूर्ण आश्रम फिरले तर एकदमच वेगळं वाटलं. त्याच्यामुळे मी संत रामपालजी महाराजांकडे गुरुदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर फक्त केवळ त्यांचा आश्रम बघण्यासाठी आपण गेला होतात आणि त्या आश्रमातलं वातावरण बघून आपल्याला नामदीक्षा घ्यावी अशी वाटली आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, संत रामपालजी महाराजांची जेव्हा आपण नामदीक्षा घेतली त्या नामदीक्षेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ काही किंवा चेंज असा काही आढळला का? हो, आश्रमातून आल्यावर मला माहीतच नव्हतं की आश्रमात जाण्याच्या आधी माझ्या मागे एवढा मोठा प्रॉब्लेम होता, तो मी तुम्हाला सांगू शकत नाही. ते फक्त परमात्माच जाणू शकता. कारण की तो माझा जीवनामरणाचा प्रश्न होता. जर म्हणजे मी आश्रमात गेली नसते तर मी वाचूच शकली नसते. आश्रमातून न जाता म्हणजे म्हणजे माझ्या स्वतःचा अंत करून घेतला असता, अशी गोष्ट होती ती. पण मी ती सांगू शकत नाही. आणि तिथून आल्यानंतर माझे जे मुलं होते दोघे, माझ्या ज्या मुलासाठी मी तिथं गेलेली होती, तिथं गेल्यामुळे त्याच्यामध्ये खूप सुधारणा झाली. जी त्याला म्हणजे महिन्याचे 10-15 हजार रुपये जे बिल होतं आमचं हॉस्पिटलचं, ते कमीवर म्हणजे त्याला मेडिकलमधून 2 रुपयाची गोळीसुद्धा आणली तरी त्याला फरक पडून जात होता. अशी परिस्थिती झालेली आहे आता. अजून संत रामपालजी महाराजांच्या चरणी आल्यामुळे माझ्या मिस्टरांची जी नोकरी गेलेली होती ती परत मिळालेली आहे. सारख्या दवाखान्यात राहून आणि आश्रमाची जी ओढ आम्हाला लागली होती, जी आम्ही सारखं सतत आश्रमात जात राहायचो, जे परमात्माचं रूप होतं ते बघितल्यामुळे घरी चैनच पडत नव्हती की परमात्माला दर महिन्याला बघायला जायचं संत रामपालजी महाराजांना, अशी ओढ लागली होती. त्याच्यामुळे सारख्या सुट्ट्या पडल्यामुळे माझ्या मिस्टरांची नोकरी गेलेली होती आणि ती नोकरी फक्त संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादामुळे परत प्राप्त झालेली. कारण आम्ही संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली होती जेव्हा नोकरी गेली तेव्हा. त्यांनी सांगितलं होतं की बेटा तुम्ही काही चिंता करायची नाही संत रामपालजी महाराजांनी. मग त्यानुसार आम्ही कुठंच काही केलं नाही आणि त्याच्यामुळेच माझ्या मिस्टरांची नोकरी परत मिळालेली. माझी जी मुलगी होती जेव्हा आम्ही आश्रमात गेलो होती तेव्हा 5 वर्षाची होती आणि तिला पण प्रॉब्लेम होता. तिच्या किडनीमध्ये आम्ही तिला जळगावमधले सगळे चाईल्ड स्पेशलकडे नेलं होतं. तिचे सोनोग्राफीचे रिपोर्ट केले आणि त्यानंतर तिने प्रथम नाम घेतलेलं होतं तेव्हा तिचे रिपोर्ट केले तेव्हा. मग ते रिपोर्टमध्ये काही समजत नव्हतं. मग आश्रमात जाण्याआधी सोनोग्राफी केली, त्या रिपोर्टमध्ये समजत नव्हतं. मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे तर तुम्हाला मी फक्त तात्पुरत्या गोळ्या वगैरे लिहून देतो, तिथून आल्यावर नंतर तुम्ही किडनी चेक करायची म्हणून. मग आम्ही तसंच तिला घेऊन आश्रमात गेलो. ती आजारी होती तसंच तिला नेलं आणि तिकडनं आल्यानंतर माझी मुलगी पूर्णपणे बरी झालेली होती. तिला परत डॉक्टरांकडे जायची गरज पडली नाही. हा चमत्कार फक्त संत रामपालजी महाराजांमुळे झाला होता. आम्ही 7 महिन्यांपासून आता घर घेतलेले ते पण संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे आम्हाला प्राप्त झालेले आहे. आणि सगळ्यात मोठा लाभ म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या चरणी गेल्यामुळे परमात्मा आम्हाला जो मोक्ष देणार आहेत, आध्यात्मिक लाभ, सगळ्यात हा मोठा महत्त्वाचा आहे. संत रामपालजी महाराजांच्या वचनांमध्ये एवढी शक्ती आहे की अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकते. आणि परमात्मा जर या पृथ्वीवर कुठे असेल तर ते फक्त संत रामपालजी महाराज आहेत. मला कारण आश्रमात जाण्याआधी विश्वास नव्हता की या पृथ्वीवर देव असू शकतो म्हणून, पण आश्रमात गेल्यावर जे मी परमात्माचं रूप बघितलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की संत रामपालजी महाराजच परमात्मा आहेत म्हणून. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणि त्यांच्या सत्साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण जे इतर श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत किंवा जे भक्त समाज आहे त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? मी संदेश तर देऊ शकत नाही, फक्त प्रार्थना करू शकते. नरदेह आपल्याला पुन्हा प्राप्त होणार नाही आहे आणि जे मनुष्यजन्म आपल्याला मिळालं आहे त्याचं सार्थक करण्यासाठी तुम्ही संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण करा आणि मोक्ष प्राप्त करून घ्या. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यामुळे भक्ताला किंवा साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात. जसे आपल्याला लाभ प्राप्त झालेत तसे साधकाला सुद्धा लाभ प्राप्त होऊ शकतात. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपण जे मला आता बघत आहात त्याच्या खाली नंबर फ्लॅश होत आहे, त्याच्यावर आपण त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतात. या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील
नामदीक्षा निःशुल्क आहे. त्यासाठी कोणतेही पैसे वगैरे द्यावे लागत नाहीत. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रेक्षक हो, आताच आपण ऐकले संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त करून सुखी झालेल्या अनुयायाचे अनुभव. आता पहा जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन. भारताची सर्व मिळून 4 करोड देखील लोकसंख्या नसेल आणि ज्यातून 64 लाख शिष्य बनणे हिंदू आणि मुसलमान. कारण परमात्म्याने ही अशी सुखे दिली आपल्या प्रिय आत्म्यांना, असे ज्ञान दिले की आश्चर्यचकित राहत असत. तर त्यावेळी परमात्म्याने तुम्हाला या योग्य केले की तुम्ही 600 वर्षांपासून आजपर्यंत मनुष्य जीवन प्राप्त करत आले आहात. 600 वर्षांपासून. आणि ज्यात जवळजवळ तुम्ही 10-15 मानव शरीरे प्राप्त केली सलग. आणि जर तुम्हाला आज ही वेळ नसती मिळाली आणि ही भक्ती तुम्हाला नसती मिळाली तर तुमचे हे शेवटचे मनुष्य जीवन होते. तुम्ही परत 84 लाख योनींमध्ये गेला असतात. म्हणून परमात्मा खूप दयाळू आहेत. त्यांनी केलेले प्रत्येक कार्य ते खूपच सफल होते. त्यांच्याच वचनाने सर्व कार्य होत आहेत. आता त्यानंतर भगवानांना आपण भगवान नाही समजलो, आपण त्यांना फक्त एक कवी समजलो. आणि काही दिवसात तुम्हाला जेव्हा परमात्म्याच्या बरोबर तुम्ही राहिलात, एवढी सुखे लाभली, तुमची दुःखे दूर झाली, तर तुम्ही परमात्म्यापासून लांब जाऊ लागलात. जेव्हा मनुष्य सुखी होतो या लोकात, तो पहिले काम हे करतो की भगवानापासून दूर होतो, निष्फळ गोष्टी ग्रहण करतो. तर जेव्हा आपण सुखी झालो सगळे, तो आपल्याला खूप सुख देतो, कारण तो तर सुखसागर आहे. तर आपल्या मनात दोष उत्पन्न होऊ लागले. परमात्म्यामध्येही आपण काही दोष काढू लागलो. तर परमात्मा कबीरजींनी एक लीला केली होती. आणि त्या लीलेमध्ये आपण सर्व एक परीक्षा घेतली होती आपली, ज्यात आपण फेल झालो आणि आपण इथेच राहिलो. आणि काराने कसा जुलूम केला, कुणाला कुठे नेऊन आपटले, कुणाला हरियाणा, कुणाला राजस्थानमध्ये, कुणाला मध्य प्रदेशमध्ये, कुणाला ओरिसामध्ये, भाषा पण समजत नाही, कुणाला नायजेरियात, कुणाला अमेरिकेत, आफ्रिकेमध्ये. त्या प्रिय आत्म्यांना जे परमात्म्याची भक्ती करत असत, त्यातलेच हे सगळे ऑफिसर बनले आहेत, राजा झाले आहेत, MLA MP झाले आहेत. कारण की पूर्व पुण्याशिवाय अशी उच्च पदे प्राप्त नाही होत. आणि जोपर्यंत त्यांना पुन्हा हे ज्ञान नाही होत की आपण कोण आहोत, आपला जन्म कशासाठी झाला आहे, मानव शरीर केवळ यासाठी प्राप्त नाही होत की तुम्ही धन जमवावे, सांसारिक प्रभुत्व प्राप्त करावे. सगळे काही झाले, करोडोंची संपत्ती झाली. तुमच्या इथे आसपासच्या क्षेत्रात कोणाची MP, मंत्री, मिनिस्टर होऊन ख्याती पण होईल. कारण तुमचे पूर्व पुण्य तुमच्या सोबत होते. ती मलई, ती बॅटरी तुमची चार्ज होती, ती चालत होती. मग तुमचा मृत्यू होईल आणि नेक्स्ट आयुष्य काय असेल, परत कुत्र्याच्या योनीत, गाढवाच्या शरीरात इथे भटकत राहिला असेल. तर मग डोंबलती संपत्ती काय कामी आली तुमच्या, आणि काय त्या महिम्याने तुमची साथ दिली. मग भले कोणी तुमच्या मृत्यूनंतर तुमचा कोणी पुतळा करून, तुमचा फोटो लावून प्रतिवर्षी भले त्या देशातले लोक त्यावर नक्कीच मारा घालत असतील, तुम्ही गाढव होऊन धक्के खात असाल. तर जेव्हा आपल्या हे लक्षात येईल तेव्हा आपण सर्व, भले कुणाला कोणतीही पोस्ट प्राप्त असेल, किती श्रीमंत आहेत किंवा गरीब आहेत, त्याला मग या गोष्टीची चिंता होईल की खरंच हे तर होतच आहे. माहिती नाही किती तुम्ही बघत आहात, प्रधानमंत्री, राष्ट्रपती एका मिनिटात मरण पावतात. मग काय, कुठे गेले ते प्रभुत्व?
पुढचे यांना माहिती नाही, पुढचे त्या परमात्म्याने सांगितले आणि परमात्म्याशी परिचित ज्या महापुरुषांनी सांगितले ते आपल्या सद्ग्रंथात विद्यमान आहे, जे अटल विधान आहे. त्याला जे कोणी मानणार नाहीत त्यांच्या न मानण्याने कोणते विधान समाप्त नाही होणार, आणि जो स्वीकार करेल तो येणाऱ्या कष्टांपासून वाचेल. आता दासाला जे सांगायचे आहे, आणि किती दयाळू आहेत परमेश्वर, तुमच्याकडे कुठे कुठे निरोप पाठवला. परमेश्वरांनी 600 वर्षांपूर्वी सांगितले होते, जेव्हा धर्मदासजी जे त्या पुण्यात्म्यांपैकी आहेत ज्यांना भगवान भेटले होते, सतलोक दाखवला होता, जिथे भगवान राहतात तिथली ओळख करून दिली होती. तर 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने धर्मदासजींनी विचारल्यावर सांगितले होते, प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते की धर्मदास, जेव्हा कलियुगाची 5500 वर्षे सरतील, धर्मदासजी खूप चिंतित होते या गोष्टीमुळे की परमात्म्याने सांगितले होते की धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान कहीं बाहर न जाई, और मूल ज्ञान बाहर जो पढ़ी ये बिचली पीढ़ी हंसनी तरही, और मूल ज्ञान तब तक छुपाई जब तक ये द्वादश पंथ ना मिट जाए. मग धर्मदासजींना सांगितले होते की धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार नाम कहीं बाहर ना जाए, सार नाम बाहर जो पढ़ी ये मेरी बिचली पीढ़ी हंसनी तरही. आता पुण्यात्म्यांनो, जेव्हा तुम्ही परमात्म्याच्या बरोबर होता, 64 लाख तर आधी येतील, त्यानंतर मग जे इतर पुण्यात्मे तुमच्या घरात जे येतील, तुमच्या संतान रूपात, तुमच्या कोण्या नात्याच्या रूपात, नातू वा नातीच्या रूपात, ते तर वेगळेच येतील. खूप चांगले आत्मे तुमच्या घरी जन्म घेतील, जे परमात्म्याच्या स्टॉकमध्ये आधीपासून ठेवलेले आहेत. त्या परमात्मा कबीरजींचे या प्रत्येक ब्रह्मांडात, काळाच्या लोकात, या 21 ब्रह्मांडात एक गुप्त स्थान आहे, जिथे त्या पुण्यात्म्यांना त्या परमात्म्याने ठेवले आहे, ज्यांना मागच्या कलियुगात सारनाम प्राप्त झाले होते, ते पार झाले नाहीत आणि मग ते काळाच्या हाती लागले होते. कारण या ज्ञानाने तुमच्या आत्म्यात असे दृढ निश्चय नक्कीच होईल की हे सुख मग भले राष्ट्रपती व्हाल, भले प्रधानमंत्री व्हाल, आणि भलेही आपण कोणते देवपद प्राप्त करू, तुमचा आत्मा धिक्कारेल त्याला. तर कबीर साहेबांच्या बरोबर न जाता आल्याने काही चांगले आत्मे आहेत ज्यांना सारनाम प्राप्त झाले होते कोणत्या कलियुगात, तर ते पार नाही झाले. दुसऱ्या संस्कारांमुळे कोणत्या लोकात गेले, तर त्यासाठी परमात्मा म्हणतात, शिवमंडल ब्रह्मापुरी, शिवमंडल ब्रह्मापुरी चाहे विष्णु लोक में हो, हमरे गुण भूला नहीं तो आण छुटाऊं तो. जसे कोणी भक्त या ज्ञानाशी परिचित आणि काही कारणाने नामखंडित झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर तो कुठे जातो? तुम्हाला प्रथम मंत्रात श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी, श्री गणेशजी आणि श्री दुर्गाजी इत्यादी या देवांचे ते मूळ मंत्र दिले जातात, ज्यामुळे तुम्हाला खूप लाभ मिळणार आहे. तर त्या कारणामुळे तुम्ही पार नाही झालात, तर यांच्या लोकात जाल ते सुख उपभोगण्यासाठी, जे तुम्हाला या प्रथम मंत्रामुळे बेनिफिट प्राप्त झाला आहे. हा लाभ तुम्ही तिथे क्षीण करण्यासाठी जाल. तिथे जाऊन तुम्हाला आठवेल की हे तर गुरुजी सांगत असत की आपण इथले देवपदही नाही घेतले पाहिजे, राजपद नाही प्राप्त करायचे, इथे आपल्या पुण्यांचा नाश होतो. तर तिथे जाऊन मग ते रडतात. आणि हा
जो प्राईम टाईम असतो याची सीमा आहे. जसे आता जी मधली पिढी चालू आहे तिची वेळ निर्धारित आहे. त्याच्यानंतर ही भक्ती नाही राहणार. याच्यामध्ये जो निघाला तो निघाला. तर ती भक्ती जे युग आहे त्याची वेळ हळूहळू संपायला येते. त्यांचा मृत्यू होऊन जातो. कोणी ब्रह्माजींच्या लोकात जात असतो, कोणी विष्णूजींच्या लोकात, कोणी गणेशजींच्या इथे. आपल्या या मंत्रांच्या पुण्याच्या आधारे, त्या भक्तीच्या आधारे त्यांना तिथे खातो, बर्बाद करतो. तर तिथे ते रडतात. तेव्हा परमात्मा जातात, त्यांना तिथून सोडवून आणतात. त्यांना त्यावेळी मनुष्य जन्म पुन्हा देत नाहीत. त्यांना आपल्याजवळ स्टॉकमध्ये ठेवतात. त्यांच्यावर एवढी कृपा होते की आता त्यांचा जन्म तुमच्या घरात होईल. तुमचा मुलगा मुलगी, तुमचा नातू नातीच्या रूपाने सगळ्यांच्या घरी ते पुण्यात्मा येतील. त्यांचे संस्कार एवढे कमालीचे असतील, एवढे चांगले असतील की त्यांना कोणत्याच प्रकारचे कुठलेही कष्ट नाही होणार त्यांच्या जीवनात. आणि त्यांना जन्मापासूनच मंत्र मिळतील. 3 वर्षांचे होताच भक्ती करतील आणि 8 वर्षांचे होताच त्यांना सतनाम मिळेल. आणि मग 12व्या वर्षांनंतर 13व्या वर्षानंतर लगेचच त्यांना सतनाम सारनाम प्राप्त होईल आणि आता ते मोक्ष प्राप्त करतील. तुम्हीही कराल, कारण हे भक्तियुग प्रारंभ झाले आहे. आणि एकतर याच जन्मी पार व्हाल. बघा, प्रयत्न करा की याच जन्मी पार व्हाल. नंतर म्हणालात तर तसंच राहील. नेक्स्ट लाईफचे नेक्स्ट जीवन ही स्वप्नात सुद्धा इच्छा बाळगू नका. तरीही कोणत्या कारणाने पाय घसरलाच तर मग तो लगेचच मनुष्य जीवन प्राप्त करून लगेचच भक्ती मार्गाला लागतो. आता पुण्यात्म्यांनो, बघा, आता तुम्ही भक्ती आणि अध्यात्म मार्गाशी परिचित नाही आहात. आता जसे इथे किती दुःखी भक्त येतात, रोगी येतात, सगळीकडे उत्तर मिळते, ते इथे घेऊन येतात आमच्याकडे. भक्त त्यांना समजावतात की चला तुम्ही तिथे बरे व्हाल. तर ते केवळ बरे होण्याच्या उद्देशाने जे येतात आणि ते हा विचार करत राहतात की आम्हाला बरे वाटावे, बस एवढेच आम्हाला पाहिजे. तर त्यांना परमात्मा दिलासा लवकर नाही देणार. तुम्ही या उद्देशाने त्यांना घेऊन या की हे ज्ञान समजवा. ज्यालाही तुम्ही आणता चांगली गोष्ट आहे, ज्ञान समजवा. आणि ज्ञान समजावून मग त्यांना नाम मिळवून द्या. मग परमात्मा लगेच हात पकडतो. आणि जर असे आणले आणि ते या उद्देशाने आले, वाईट गोष्ट नाही, चांगलं आहे. जर ती व्यक्ती नाम, कारण की नाम तर आम्ही देणारच आहोत, समाधान तर नंतर होईल, पण आधी मंत्र दिला जाईल. आता ज्याला नाम मिळाले आणि अंतिम घटका मोजत असेल, मरायचे तर त्याला होतेच. हा मंत्र एकदा पूर्ण म्हटला, ऐकला, तिथे बोलू नाही शकला आणि मृत्यू झाला तरीही त्याला मनुष्य जीवन मिळेल, कारण त्याच्यात भक्तीचे बीज पेरले. आपले असंख्य जन्म झाले, जन्म घेत आणि मरत, धक्के खात, आणि आता मनुष्य जीवन प्राप्त होईल. लगेचच 10व्या महिन्यात तिथे सतलोक आश्रम बरवाला मध्ये येईल आणि मग त्याचे आयुष्य पुन्हा सुरू झाले. हे शरीर तर असे आहे, तुम्ही सद्ग्रंथांशी अपरिचित आहात, अध्यात्म मार्गाशी अपरिचित आहात. जसे एका व्यक्तीचा कपडा कोणत्या दुर्घटनेने खराब झाला, फाटला किंवा तसाच खराब झाला तर तो त्याला काढून फेकून देतो आणि नवीन घालतो. नवीन तर अजून चांगलाच असतो. तर असेच हे जुने शरीर काही कारणाने डिफेक्टिव्ह झाले. जर तुम्ही भक्ती नीट केली तर हे नीट करतील परमात्मा, कारण ही शरीररूपी माती चालवत आहे. ही त्याने किती चांगली करून ठेवली आहे, कारण हे त्याच्या हातात आहे. इथे लाखो लोक बरे झालेत. कॅन्सर कित्येकांचे रक्त टपकत असणारे येतात आणि 10व्या दिवशी जखमा भरून आल्या, ज्यांनी मनपूर्वक परमात्म्याला भजलं आणि भक्ती केली. तर दासाचा उद्देश तुमची दिशाभूल करण्याचा नाहीये, परंतु खरे ज्ञान सांगणे. आणि तुम्ही बघत आहात इथे जो काही पैसा येतो तुम्ही दान केलेला, सर्व परमात्म्याच्या भक्तांसाठी मुक्त भंडारा केला जातो. सगळी व्यवस्था करून ठेवली आहे.
केवळ परमार्थासाठी परमात्म्याने दासाला पाठवलंय. तुम्ही भगवानांची लेकरे आहात. दास भगवानांचा नोकर आहे. आणि नोकराला नेहमी भीती लागून राहिलेली असते की भगवानांच्या लेकरांना, मालकाच्या लेकरांना असुविधा व्हायला नकोत, की ज्यामुळे मालक नाराज होईल आणि त्याची नोकरी धोक्यात नको यायला. तर दास या उद्देशाने तुमची सेवा करत आहे. तुम्ही खऱ्या मनाने इथे भक्ती केलीत तर तुमचा मोक्ष होईल. आणि जो प्रसंग चालला होता की 64 लाख तर ते येतीलच, त्या 64 लाखांच्या घरी ते भक्त येतील जे परमात्म्यांच्या रिझर्व्ह बँकेत ठेवलेले आहेत आत्मे. आणि त्यानंतर जे इतरही जन्म घेत आहेत, अरबो प्राणी आहेत मनुष्य जीवनात, तर त्यांच्यासाठी कसे होईल की जसे एकदा तुम्हाला गोष्ट सांगितली होती अनेक वेळा दासाने. हे काग भुसंड एक खूप मोठे महापुरुष मानले जातात, आपल्या पुराणात कथा आहे. तर त्यांनी गरुडजींनी त्यांना विचारले की हे काग भुसंड, तुम्हाला ही भक्ती कशी प्राप्त झाली? तुमचा आत्मा किती शांत आहे, तुमचे किती दीर्घायुष्य आहे, तुम्हाला ही उपलब्धी कशी प्राप्त झाली? तर काग भुसंडने सांगितले. आपले इथे संक्षिप्त रूपात सांगेन. काग भुसंडजी गरुडजींना म्हणाले की गरुडजी, एकदा मला मनुष्य जीवन प्राप्त होते आणि माझे 20 वर्ष वय होते. त्यावेळी एक भयंकर दुष्काळ पडला, दुर्भिक्ष, ज्यामध्ये माझे संपूर्ण कुटुंब, आईवडील, 2 अजून बहीण भाऊ होते, ते सर्व मरण पावले. माझे 20 वर्ष वय होते. आईवडील वृद्ध होते, बहीण भाऊ कमी वयाचे होते. ते ती भूक सहन नाही करू शकले. त्यांच्या मृत्यूनंतर आजूबाजूच्या क्षेत्रात ही वाईट हाल होते. लाखो लोक मरण पावले होते. ते क्षेत्र सोडून मी अवंतिका नगरीत निघून गेलो. तिथे दुष्काळ नव्हता. पोटभर भाकर खाल्ली, जेवण जेवलो. परंतु माझ्या आत्म्याला अशी प्रेरणा झाली, दुःख झाले की हे काय जीवन आहे? माझ्या वडिलांचा सुखसंपन्न परिवार उद्ध्वस्त झाला. हे काय जीवन आहे? हा कसा इथे लोक आहे? तर मग सांगतो की त्या जन्माच्या आधी मला असंख्य जन्म प्राप्त झाले. आता दिव्य दृष्टी उघडल्यानंतर त्याला आपला मागील इतिहास आठवला. त्याला जेव्हा तो भक्ती करू लागला त्याच्यानंतर गरुडजींना सांगत आहे की त्याच्या आधी मी असंख्य मनुष्य जन्म वाया घालवले होते आणि मी भक्ती कधी केलीच नाही. आता तो दुष्काळ पडला, माझे आई वडील मरण पावले, भावंडे मरण पावली, कुटुंब उद्ध्वस्त झाले. अवंतिका नगरीत एक पंडितजी गुरु ह्या शिवद्वारात, शिव मंदिरात कथा सांगत होते. आणि कथेनंतर ते भंडाऱ्याचे भोजन ठेवायचे की भोजन करण्याच्या उद्देशाने त्या श्रोत्यांमध्ये बसलो. मला सत्संगाशी काही देणं घेणं नव्हतं. सगळे उठून निघून गेले. मी बसून राहिलो. पंडितजींनी विचारले, बाळा काय झाले? मी माझे सर्व दुःख सांगितले. त्यांनी माझ्यावर पुत्रवत आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केले पंडितजींनी, पुजाऱ्याने, आणि सांगितले की बेटा हे जग तर दुःखाचे घर आहे. तुम्ही इथे राहा, इथे जेवण करा आणि बाळा इथे मंदिरात सेवा कर, सत्संग ऐक, दीक्षा घे. मी त्यांच्या सर्व गोष्टी मान्य केल्या. तिथे सेवाही करू लागलो. परंतु दीक्षेची गोष्ट मला काही उमजली नाही. 6 महिने ते कथा ऐकवत राहिले, मनुष्य जीवनाचा उद्देश सांगत राहिले. ती माझ्या हृदयात उतरली नाही, इच्छा नाही राहिली. माझी एवढी पापे वाढली होती कारण माझ्यात भक्तीचे बीज कधी पेरलेच गेले नव्हते. 6 महिन्यांच्या नंतर मी गोष्ट तर शिकलो जी गुरु सांगत असत. मी तरुण होतो, गुरुजी वृद्ध झाले होते. मी श्रोत्यांना गुरुजींच्या गैरहजेरीत, अनुपस्थितीमध्ये त्या कथा ऐकवू लागलो. सुरेल आवाज होता, तरुण शरीर होते. श्रोते माझी खूप प्रशंसा करू लागले की क्या बात दादा, तुम्ही गुरुजींपेक्षा देखील सुंदर सत्संग ऐकवता. वा बाबा वा, तुमचा तर खूप गोड आवाज आहे. या जीवाची अनेक प्रकारे अशी हानी होते. ते फाऊल पॉइंट देखील तुमच्या समक्ष ठेवले जातात जेणेकरून तुम्ही परत चूक नाही करणार. म्हणून या कथा ऐकवल्या जातात.
आता त्या श्रोत्यांच्या प्रशंसेमुळे माझ्यात हवा भरली, मी अभिमानी झालो, अहंकार भरला. एक दिवस गुरुजी आले, मंदिरात पूजेच्या उद्देशाने बाहेरून आले आणि मी श्रोत्यांमध्ये बसलो होतो, प्रशंसा ऐकत होतो. मी गुरुजींचे बसल्या बसल्याच दर्शन घेतले, प्रणाम पण नाही केला, नुसते असे पाहिले. खरं तर गुरुजींना उभं राहून मी उभा नाही राहिलो, मान बढाईमध्ये अडकलो की माझी बेअब्रू होईल मी जर उभा राहिलो तर, कारण प्रशंसक समोर बसले होते. आता गुरुजींचे काही लक्ष नव्हते, त्यांना तर काही घेणं देणंच नसतं. नियम सांगितले, जो पालन करेल यशस्वी होईल, जो तोडेल खंडित करेल त्याला शिक्षा मिळेल. गुरुजी जाऊन मंदिरात आपली पूजा अर्चा करू लागले. आकाशवाणी झाली त्या मंदिरात आणि भगवान शिवचे ते पुजारी होते, पंडितजी. आकाशवाणी झाली, भगवान शिव म्हणाली की अरे धूर्ता, तुला 1,00,000 वर्षांसाठी नरकात पाठवेन. ही आकाशवाणी ऐकली गुरुजींनी. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीर साहेब म्हणतात, बहुत प्यारा बालक माँ का. पित्याला आपला मुलगा किंवा मुलगी अतिशय प्रिय असते, परंतु आईचे पित्यापेक्षाही कित्येक पटींनी जास्त प्रेम मुलांवर असते, स्वाभाविक आहे. आणि म्हणतात की गुरुजींना त्यापेक्षाही 100 पटीने, आईपेक्षाही 100 पटीने प्रिय असतात आपले शिष्य. त्यांच्या भविष्याबाबत ते एवढे चिंतित असतात. म्हणतात, बहुत प्यारा बालक माँ का, उनसे बढ़कर शेष गुरु होगा. तर इथे गुरुजींनी जेव्हा ऐकले की काग भूसंडला, त्याचे नाव काही वेगळे होते, की भगवान शिव कसे नाराज झाले या बालकावर, काय चूक केली, ते अचानक पूजा सोडून आले की बाळा काय चूक केलीस तू, आता क्षमा याचना कर. रे बालक, दर शिव का धाना, ताते बक्षे तेरे प्राण. तर त्याने विचारले, तर गुरुजींनी प्रार्थना केली की हे भगवान शंकर, हे महाराज, काय चूक झाली तुमच्या लेकराकडून, क्षमा करा, बालक आहे, क्षमा करा, बालक आहे. तेव्हा आकाशवाणी झाली की या धूर्ताने माझ्या भक्ताचा अपमान केला आहे. जेव्हा हा गुरुशी असा व्यवहार करू शकतो तर माझ्याशी कसा वागेल. पुण्यात्म्यांनो, परमेश्वर कबीरजी देखील हे म्हणतात की गुरु गोविंद कर जानियो, रहियो शब्द समाए, मिले जब दंडवत बंदगी, नहीं तो पल पल ध्यान लगावे. गुरु मानुष कर जानते ते नरक ये अंध, हुआ दुखी संसार में फिर आग गए यम के फंद. तर शंकर भगवान म्हणाले की या धूर्ताने जर हा गुरुची बेअब्रू करू शकतो तर माझ्या लोकात आल्यावर न जाणो काय तारे तोडेल. अशा धूर्ताची मला गरज नाहीये, याला नरकात पाठवेन 1,00,000 वर्षांसाठी. आता गुरुजींनी परत अनेक तास प्रार्थना केली की तुमचे लेकरू आहे, लहान आहे, क्षमा करा दाता, काही सौम्य शिक्षा करा याची. तेव्हा तो म्हणाला की बघ, माझा शाप मागे नाही घेता येणार, जे बोललो आहे ते मी परत नाही घेऊ शकत. याला नरकात तर राहावेच लागेल, परंतु तिथे यमदूतांकडून याला त्रास नाही होऊ देणार. आता काग भूसंड म्हणतो की माझा काही काळानंतर मृत्यू झाला, मला 1,00,000 वर्ष नरकात राहावं लागलं, परंतु तिथे यमदूताने भगवान शंकरांच्या आज्ञेमुळे मला कष्ट नाही दिले, परंतु राहावे लागले नरकात. आता उदाहरणादाखल दास तुम्हाला सांगत आहे की जसे कोणी वर्तमान सरकारातील मंत्री आहे आणि मंत्र्याचा कोणी मित्र आहे, त्याला काही कारणाने जेल झाली तर तो मंत्री त्याला जेलमधून नाही सोडवू शकत. तिथल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना जेल सुप्रिंटेंडंटला सांगेल की याला काही म्हणू नका आणि राहील जेलमध्ये, परंतु तिथे त्याला शिक्षा कोणतीच, त्याला त्रास नाही काही देणार. तर आता शिक्षा तर होणारच, त्रास हो किंवा न हो सांगण्याचा अर्थ हा आहे. तर मग हा काळ भूसंड काय सांगतो की त्यानंतर मी 1,00,000 वर्ष त्या यम नरकात काढली, मग माझा जन्म झाला. तर त्यावेळी माझ्यात भक्तीचे बीज रुजले, ते त्या जन्मात
त्याआधी माझ्यात भक्ती बीज पडले नव्हते. त्यानंतर मग बघा, म्हणतात माझा जन्म झाला, मग भक्तीची प्रेरणा कायम राहिली. इकडे तिकडे भटकत राहिलो, संतांकडे गेलो आणि जसे काही संतांकडून असे तसे ज्ञान ऐकले की भगवान तर निराकार आहे, निर्गुण आहे, त्याचीच भक्ती करायला हवी, सगुण भक्तीने काही लाभ नाहीये, हे माझ्या आत्म्यात इतर संतांचं ज्ञान ग्रहण करून घर करून राहिली होती ही गोष्ट. एक दिवस लोमस ऋषी कथा करत होते. तिथे जाऊन मी कथा ऐकत होतो आणि लोमस ऋषीजी सगुणाबद्दल कथा सांगत होते, सगुण भगवानांची. तर मी म्हणालो की ऋषीजी, की सगुणाने तर सर्वनाश होतो, मी तर त्या निर्गुणाचा अधिकारी आहे, मला तर निर्गुण भगवानांची कथा ऐकवा. लोमस ऋषींनी बरीचशी प्रमाणे दिली की बाळा, सगुणाशिवाय निर्गुण काय असणार? जर भगवानाला तुम्ही सगुण रूपात नाही पाहिले तर निर्गुणाचा काय उपयोग होणार? जैसे वृक्ष बीज के माही, जसे बीजामध्ये एक वृक्ष असतो, जैसे वृक्ष बीज सब ठोरा, जब उग गए तब दिखे मोरा. एक आंब्याची कोय आहे आणि त्या कोईमध्ये तो आंबा निर्गुण रूपात आहे, निराकार समजा, जसे तुम्ही निराकार म्हणता. तर त्या निराकाराचे काय करायचे? आंब्याचे तर सांगू शकतो की या कोईमध्ये आंबा आहे, झाड आहे, पूर्ण संपूर्ण वृक्ष आहे याच्यामध्ये. तर हे सांगितल्याने तुला काय लाभ झाला? आता ते बीज जर पेरले गेले कोईला तर त्याचे रोप होईल, मग त्याचे झाड होईल आणि मग ते आंबे लागतील. तर सगुण शिवाय निर्गुण कसे असेल? तर भगवानांचा लाभ जो आहे सगुणानेच होईल, निर्गुणाची गीते गाऊन नाही होणार. आता म्हणू लागले की माझ्यासाठी उदाहरणे बरीच त्यांनी दिली, पण माझ्या बुद्धीला ती ग्रहण नाही झाली. मी त्यांच्याशी वाटेल ते अभद्र पद्धतीने प्रश्नोत्तरे करत राहिलो, म्हणजे थट्टा उडवल्यासारखे. लोमस ऋषींनी मला शाप दिला की तुझा चांडाळाच्या घरी जन्म व्हायला हवा, तुझ्यासारख्या दुष्टाचा. अरे चांडाळा, जा तू चांडाळ होशील. आता मला एवढी जाणीव झाली की माझ्याकडून चूक झाली. मी रागावलो नाही आणि मी जसं त्यांनी मला फटकारलं, रागावले, मी असा हिरमुसून बघत राहिलो. मग मी हात जोडून पाय धरून याचना केली की हे ऋषीजी, या दासाला जन्म तर कुठेही द्या, परंतु एक आशीर्वाद द्या. माझ्याकडून एक चूक तर झालीच आहे की मला या भक्तीचा विसर नको पडू दे. तेव्हा त्या ऋषींनी तो आशीर्वाद दिला की ठीक आहे बरा, जन्म तर तुझा चांडाळ कागच्या घरातच होईल, परंतु भक्ती टिकून राहील, आठवण राहील भगवानांची. तर मग त्याने सांगितले की माझे काग भूसंड रूपाने, काग चंड नावाचा काग होता देवता, आणि ब्रह्माजींची पत्नी आपल्या हंसिणीला घेऊन जी ऋतूवर आली होती, तिला गर्भवती करायचे होते, तिला काग चंडकडे घेऊन गेली. त्यांच्या संयोगाने मग माझा जन्म झाला. वरून चेहरा तर माझा कावल्याचा आहे आणि खालचे शरीर सगळे देवतांसारखे मनुष्याचे आहे. तर सांगण्याचा अर्थ दासाचा हा आहे. मग काय सांगितलं त्याने की मग जी मला गोष्ट मिळाली, भक्ती मिळाली, एक जोगजीत नावाचे संत भेटले. हे परमात्मा होते. म्हणतात, गोता मारू स्वर्ग में जा बैठूं पाताल, गरीब दास ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. म्हणतात मग जोगजीत नावाचे एक संत भेटले. तेच परमात्मा स्वतः संत रूपात कुठेही प्रकट होतात. तर त्यांनी मला ते ज्ञान ऐकवले. गरुडजी मी कधी ऐकले नव्हते, परंतु सुरुवातीला जेव्हा मी ज्ञान ऐकले माझ्या मनाला मोठं दुःख होत होतं की हे विष्णूजी आणि ब्रह्माजी आणि शिवजींच्या वरती कोणी शक्ती सांगत आहेत. परंतु मला ती भीती होती की संतांचा अपमान नाही केला पाहिजे, कारण की मी आधी बरेच भोगले होते. लोमस ऋषींशी मी वाटेल ती प्रश्नोत्तरे करून मी खूप दुःख भोगले होते.
मी त्यांच्याशी वाद नाही घातला, परंतु नम्रपणे प्रश्न विचारत होतो. मनात परत परत विचारत राहिलो. शेवटी असे समजून आले, भुसंड गरुडजी, आज मी तर ज्या परिस्थितीत आज मी आहे आणि जे ज्ञान मला प्राप्त आहे आणि जी भक्ती मला प्राप्त आहे, क्वचितच कोणाकडे असेल. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की त्याच्यात भक्ती बीज किती मुश्किलीने पेरलं, की 6 महिन्यांपर्यंत ज्ञान घेत राहिला, नाम घेण्याचा विचार नाही केला. एवढी आत आपली जी पापकर्मे घर करून असतात, ज्याने कोणत्याही जन्मी भक्ती केली नसेल, आणि मग भक्तीची सुरुवात झाली आणि मग परमात्म्याने त्या आत्म्याला आपल्या चरणी घेण्यासाठी या सर्व क्रिया केल्या. लोमस ऋषींकरवी आधी त्याला एवढे घाबरवले. जर त्यावेळी लोमस ऋषींनी काग भुसंडला त्या शाप नसता दिला, ती भीती त्याच्या मनात नसती, तर परमात्म्याचे ज्ञान तर पुण्यात्म्यांनो तो कधीच ऐकू शकला नसता. आज तुम्ही बघत आहात, जेवढेही पुण्यात्मा इथे आले आहेत, तुम्ही पहिल्यांदाच हे ज्ञान ऐकले असेल, तर तुमची सुई कधी 100वर, कधी 0वर, कधी वर, कधी खाली केली असेल. हा काय बरोबरच आहे, कुठून घेऊन आला हे ज्ञान? आणि मग बघितले तुम्ही प्रमाण, आता तोंडात बोटे घालत आहात आपण, तर म्हणतायत की सोचल छिद्र मैं करूं अपने जन के काज. तर तुमच्यावर ही जी कृपा परमात्म्याची आहे ती विशेष आहे. आताच आपण ऐकलं संत रामपालजी महाराज यांचं मंगल प्रवचन. चला आता ऐकूया संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन सद्भक्ती करून अद्भुत लाभ प्राप्त करणाऱ्या अनुयायाचे विचार. नमस्कार प्रेक्षक हो, आजच्या आपल्या विशेष मुलाखतीत आपण ऐकणार आहोत एका अशा प्रवासाची गोष्ट जिथे अंधाराच्या गर्तेत हरवलेला एक जीव आशेच्या प्रकाशाकडे वाटचाल करतो. चेंबूर मुंबईच्या गजबजलेल्या गल्लीबोळांमध्ये राहणारे गणेश शंकर गोरखे एक साधारण पेंटर आणि वॉटरप्रूफिंगचे काम करणारे, ज्यांनी जीवनात अनेक अडचणी आणि संकट पाहिली. परंपरागत भक्तीच्या मार्गावर असतानाही जीवनातील दुःख आणि संकट त्यांच्यापासून दूर गेली नाहीत. एका क्षणी त्यांचे जीवन एका वळणावर येऊन ठेपले. दारूच्या आहारी गेलेला तो काळोखाचा टप्पा, जिथे ना आशा होती ना मार्ग. पण एक रात्री युट्यूबच्या माध्यमातून त्यांना संत रामपालजी महाराज यांचं तत्वज्ञान ऐकायला मिळालं आणि तिथून त्यांच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू झाला. एका निर्णयाने संपूर्ण आयुष्य बदलू शकतं हे गणेशजींनी स्वतः अनुभवलं. आज ते संपूर्णपणे व्यसनमुक्त जीवन जगत आहेत, मानसिक आणि आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेत आहेत. त्यांच्या या परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? गणेश शंकर गोरखे. आपण कुठून आलात? मी चेंबूर मुंबई महाराष्ट्रामधून आलेलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी एक पेंटिंग काम करतो आणि वॉटरप्रूफिंगचं काम करतो. बघायची. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 8 मार्च 2021ला घेतली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या आधी मी भक्ती करत होतो गणपतीची. कोकणात जी महाराष्ट्रामध्ये पारंपरिक भक्ती चालते गणपतीची, परत स्वामी समर्थांची भक्ती करायचो मी. तर ही भक्ती करत असताना मी पूर्ण भक्ती करत असताना एक दिवशी माझी नोकरी सुटली. नोकरी सुटता मी एकदा गावी गेलो आणि तिकडे मला सगळं गणपतीचं ध्यान लागलं की आपण चांगली भक्ती करावी, आपल्याला चांगलं मोक्ष भेटेल कुठल्या मार्गाने. ह्या गणपतीचा भक्ती करत असताना मला एकदा असंच आठवलं की आपण कुठेतरी चांगलं भक्ती बघावी कुठेतरी. तर भक्ती करत असताना मला एकदा स्वामींचा अक्षरशः समोर दर्शन झालं. स्वामींचं दर्शन झालं तर स्वामी बोलतात, तू त्यांची का भक्ती करतोस, तू माझी भक्ती कर. तर मी भक्ती करत असताना स्वामींची भक्ती करायला चालू झालं. स्वामींची भक्ती करता मला नंतर थोड्या दिवसांनी मला दारूचं व्यसन चढलं. दारूचं व्यसन चढलं ते खूपच चढत गेलं एकदम. आणि त्यानंतर मला 2017 नंतर माझी जी नोकरी सुटली, त्यानंतर मी दारूच्या नशेच्या आहारी गेलो पूर्ण.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण जी कोकणातली प्रसिद्ध भक्तिसाधना आहे, गणेशोत्सव साजरा करणे, गणपतीची आराधना करणे, ही भक्तिसाधना आपण करत होतात. त्याचप्रमाणे आपण स्वामी समर्थ यांनासुद्धा आपण गुरु मानले होते आणि त्यांचीसुद्धा आपण सेवा करत होतात. मग हे सगळं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात का आलात? संत रामपालजी महाराजांची मला माहिती अशी भेटली की मी एकदा असंच फुल दारू पिऊन होतो. खूप नशा केली होती. नशा करत असताना मला देवी देवतांचं खूप वेड होतं. म्हणजे एवढं वेड होतं की मला आज नाही कुठेतरी देव भेटतील म्हणून मी बघत बसायचो. नंतर एक दिवशी असंच मुंबईला मी घरात झोपलो होतो रात्रीचा. तर रात्रीची मला झोप नाही लागली म्हणून मी मोबाईल बघितला आणि यूट्यूबला मी असं बघत गेलो, कुठे देव चांगला कुठे भेटतो, काय भेटतो. आता जिकडे तिकडे बघा, वैष्णवदेवीला कुठे गेलात तर आपल्याला चांगलं पावतो, देव पावतो. असं मी सगळं बघत गेलो की मला कुठेतरी देव भेटेल. तर देव कुठे मला काही भेटला नाही. ते बघत असताना मी यूट्यूबला बघत असताना संत रामपालजी महाराजांच्या जे लहान बालकं होती त्या बालकांची यूट्यूबला मुलाखत चालू असताना ते मुलं बोलत होती की मला संत रामपालजी महाराजांनी सतलोकात घेऊन गेले आणि मला आंब्याचा प्रसाद दिला, हे गेलं सगळं. मला ते मी बघून एकदम आश्चर्यचकित झालो. नंतर मी पुढे असं यूट्यूब पुढे करत गेलो तर एक असंच नशा करणारे एक व्यक्ती दिसले मला. त्यांनी जी सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या मी शरणामध्ये गेलो, त्यानंतर माझी दारूची नशा सगळी सुटली. आणि त्यानंतर जर मी बघितलं ते सगळं खोलत गेलो, एक असे बघत मला भेटत गेले की सगळे त्या यूट्यूबमध्ये बघत दिसले. तसे मी एक बघत गेलो. आणि त्या दिवसापासून मी विचार केला की माझ्या मिसेसला सांगितलं की आजपासून आपण जिकडे तिकडे देवदेवताचं जिकडे तिकडे भक्ती केली, बाबाबुवांकडे गेलो, पण आजपर्यंत आपल्याला कुठे असा कुठला देव नाही भेटला. तर आज मी लास्ट ही आपण स्टेप आहे ती बघायची की बाबा आपल्या दारूचा नशा सुटेल, हे सगळं सुटेल, तर आपण हे तिकडे जाऊया आणि बघूया. तर इकडे आलो मी एक दिवशी ठाण्यामध्ये. मला कळालं की ठाण्यामध्ये इकडे नामदीक्षा देतात. मग तिकडे आलो आणि मी नामदीक्षा घेतली. तेच माझ्या अंगात जे काय होतं ते काय मलाच नाही कळालं. मिसेस पण आमची बघत बसली, असे काय एकदम थरथरला तुम्ही एकदम. तेव्हापासून जी माझी दारूची नशा गेली ती गेली. भूतबाधा प्रेतबाधा काय मला होते ते सगळंच गेली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे काय यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांना जे आलेले अनुभव आहेत ते आपण ऐकलेत आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये एक चाह बनली की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारायला हवी आणि आपल्याला जी काही व्याधी आहे, जो काही त्रास आहे, जी काही नशा आहे, त्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर हा एक मार्ग आहे. म्हणून या कल्पनेने आपण संत रामपालजी महाराजांचा शोध घेतला आणि ठाण्यामध्ये जे नामदान केंद्र आहे संत रामपालजी महाराजांचं, तेथे जाऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत किंवा काय काय चमत्कार किंवा काय काय लाभ आपल्याला प्राप्त झालेत? सर, मी ज्या दिवशी नामदीक्षा घेतली त्या दिवसापासून जे माझी दारूची नशा तर गेलीच, पूर्ण गेली. आणि मला आध्यात्मिक ज्ञान भेटलं, पूर्ण परमात्म्यांचं आध्यात्मिक ज्ञान म्हणजे शास्त्र आधारित भक्ती भेटली. दुसरा लाभ म्हणजे मला असा भेटला की मी एक दिवशी पेंटिंग काम करत असताना घोड्यावर चढलो होतो. 20 फुटाचा घोडा होता वरती. 20 फुटाचा घोडा जो वरून तुटला तोच मी खाली आलो, तर त्या घोड्याचा जो पाय तुटला होता तो माझ्या पॅन्टीमध्ये घुसला आतमध्ये. पॅन्टीमधून घुसून तो वरती माझ्या कमरेपर्यंत बाहेर आला. तर मी बोललो आज काय वाचणार नाही ह्याच्यामधून. तर तेवढ्यात तो जो घोड्याचा होता जो तुटलेला भाग तो माझ्या पोटापर्यंत आला आणि मी तेवढ्यात येऊन खाली जमिनीवर स्थिर झालो. सर, जसं तुम्ही सांगितलं की सर्वप्रथम जेव्हा आपण जी काही पारंपरिक भक्तिसाधना करत होतात त्या भक्तिसाधनेबरोबरच आपल्याला नशा चढली होती आपल्याला आणि नशेचं व्यसन आपल्याला जडलेलं होतं. तर ह्या नशेपासून मुक्त होण्यासाठी आपण यापूर्वी काय काय प्रयत्न केले होते? ह्या नशेसाठी मी खूप बाबाबुवांकडे गेलो होतो, चांगल्या लोकांकडे गेलो होतो. की मी पुण्याला पण गेलो होतो एक ठिकाणी की माझी नशा सुटावी. की मला एकाने सांगितलं तू नाशिकला जा, नाशिकला तुला भेटेल. नाशिकवरून मला एक टायमाला एकाने सांगितलं की वैष्णवदेवीला जा. वैष्णवदेवीला गेलो, तिकडे पण नाही मला काय भेटलं. तिथनं गेलो, मला सांगितलं कोल्हापूरला जा. कोल्हापूरला गेलो तरी माझी काय नशा नाही सुटली. पण ज्या टायमाला मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्या जी माझी नशा सुटली ते आजपर्यंत मला नशा नाही करायला झाली. ना कुठला मांस तंबाखू नाही खायत आज. एवढं माझा सद्गुरू रामपालजी महाराजांनी मला एवढी हे दिलेलं आहे. सर, जर आपल्याला आज एक आवाहन केलं की आपण एक तरी दारूचा घोट घ्यावा, त्या मोबदल्यात आपल्याला 1 लाख रुपये
आमच्या TV चॅनलच्या माध्यमातून देण्यात येतील तर हे आपण चॅनल स्वीकारू शकाल का? नाही सर, आज कुणी मला जरी बोललं की 1 लाख का 1 करोड जरी कुणी दिले तरी मी ते स्वीकारणार नाही. की एवढी ती अशी भक्ती आहे की संत रामपालजी महाराजांची, की एवढी चांगली भक्ती आहे आणि त्यातून सगळ्या लोकांचे नशा पण सुटू शकते. एवढी या नशेच्या आहारी मी जाणार पण नाही आणि किती करोडो मला पैसा दिला तरी मी जाणार नाही. संत रामपालजी महाराजांची शिकवण अशी आहे की ना दारू घ्यायचा ना तंबाखू घ्यायची, कुठली नशाही नाही करायची, अशी शिकवण आहे संत रामपालजी महाराजांची. त्याच्यामुळे सगळं मोक्षाचा मार्ग भेटतो. म्हणून मी दारू स्वीकारणार नाही. मला संत रामपालजी महाराजांचं आत्मज्ञान झालेलं आहे, त्याच्याबद्दल मी कितीही कोणी सांगितलं तरी मी दारूची नशा करणार नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते अतिशय दुर्मिळ असं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानामुळे, त्या भक्तीमुळे साधकाची नशा सुटते, त्याला भौतिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वरूपात बरेचसे लाभ प्राप्त होतात. जो कोणी रोगी असेल त्याला रोगापासून मुक्तता होते, त्याचे जे कर्म आहेत ते कर्म कटले जातात. तर अशा ह्या आपल्या अनुभवातून आपण जे आज रोगी आहे, कष्टी आहे, दुःखी आहे, जे व्यसनाधीन समाज झालेला आहे, त्या सर्वांसाठी आपल्या अनुभवातून त्यांना काय संदेश द्याल? मी माझ्या अनुभवाप्रमाणे सांगेन की माझ्या भाऊ बहिणींना सगळ्यांना सांगेन की आज ह्या जगामध्ये देव आहे, पूर्ण परमात्मा आहे. जर तुम्हाला जर दारूची नशा सोडवायची असेल तर या जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांना तुम्ही शरण या आणि आपलं नामदान करून आपलं पूर्ण मोक्षाचा मार्ग करा, तर तुमची नशा पूर्ण सुटेल. सर, जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांशी जोडायचं असेल, त्यांची साधना घ्यायची असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकेल? संत रामपालजी महाराजांच्या जोडण्यासाठी आपल्याला यूट्यूब, फेसबुक, ट्विटर यावर सगळ्या चॅनलवरती नंबर येतात. एक नंबर जरी तुम्ही डायल केला तर तुम्हाला सगळी त्याची माहिती भेटेल. यूट्यूबला, फेसबुकला काय आहे ते सगळं संत रामपालजी महाराजांचे ॲप आहेत, तर त्या ॲपद्वारे तुम्हाला सगळं माहिती मिळेल की कसं कसं काय ते. आणि ज्या ज्या भक्तांनी जशी जशी मुलाखत दिली आहे ती मुलाखत जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला बी कळेल. आणि जर तुम्ही सत्संग ऐकला तर सत्संगाद्वारे तुम्हाला सगळ्या काय माहिती भेटेल की काय सत्संग आहे, काय आत्मज्ञान कल्याण आहे, ते कसं होईल ते सगळं ज्ञान आपल्याला भेटेल. हीच माझी सगळी भावा बहिणींना नम्रपणे विनंती आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आज ज्ञान उपलब्ध आहे. श्रोत्यांनी, साधकांनी ते ज्ञान अगदी सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं. त्याचप्रमाणे बऱ्याचशा TV चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग प्रसारित होत असताना TV चॅनलच्या जे पट्टी येते, एक पट्टी, त्या पट्टीवर मोबाईल नंबर साधकाला मिळतात. त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या, आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही जवळचं नामदान स्थळ आहे त्या स्थळाचा त्याला ॲड्रेस मिळतो, तिथला संपर्क मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊ शकते. मला हे विचारायचं आहे की या प्रक्रियेसाठी, या सर्व प्रक्रियेसाठी त्या साधकाला त्या तेथे जाऊन, नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात की जेणेकरून त्याला ही भक्तिविधी, ही साधना त्याला मिळेल? मी एक सांगेन की भाऊ बहिणीनं आपण जर नामदीक्षा घ्यायला याल तर 1 रुपयाचा पण आपल्याला खर्च येणार, 1 रुपया काय 5 पैशाचा पण खर्च येणार नाही. नामदान एकदम फ्री आहे. इकडे येऊन तुम्हाला गुरुदीक्षा पूर्ण फ्री भेटेल, सगळं मोक्षाचा मार्ग भेटेल आणि चांगलं येऊन तुमचं कल्याण होईल. हीच माझी नम्र विनंती आहे आपल्या भावी बहिणींना. धन्यवाद. नमस्कार. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.